नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह. सातारा जिल्ह्यातील आताची सर्वात मोठी बातमी पाहूयात. श्री घोडगिरी बिरदेव पालखी व खडक बिरोबा पालखी भेटीचा सोहळा कराड तालुक्यातील नांदलापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. श्री घोडगिरी बिरदेव पालखी घोडगिरी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव व अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथील बिरोबा देवांच्या पालखीचे आगमन कराड तालुक्यातील नांदलापूर येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी सर्व ग्रामस्थांनी महिलांनी मोठ्या उत्साहात रांगोळ्या काढून व ढोल ताशाच्या गजरात श्री घोडगिरी बिरदेव पालखी व खडक बिरोबा पालखी या भेटीच्या दरम्यान मोठ्या उत्साहात स्वागत केले. दरम्यान या सर्व पालख्यांची संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. श्री घोडगिरी बिरदेव पालखी व खडक बिरोबा पालखी या दोन्ही पालख्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यामुळे अनेक वर्षातून योग हा जुळून आला असं मत नांदलापूर ग्रामस्थांनी व्यक्त केलं. या ठिकाणी आज घोडगिरी बिरदेव पालखी तालुका हुक्केरी कर्नाटक येथून हे पालखीचं आज नांदलापूरमध्ये आगमन झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा एवढा मोठा आमच्या बिरोबाचा आणि घोडेगिरी बिरोबांचा आज या ठिकाणी भेटीचा कार्यक्रम झाला. आणि पहिल्यांदाच मला कळतंय असं पहिल्यांदाच हा एवढा मोठा या ठिकाणी सोहळा होतोय. आणि आमच्या पूर्ण नांदलापूर ग्रामस्थांनी आणि आमच्या धनगर समाजानं या ठिकाणी या घोडेगिरी बिरोबाचं अतिशय मोठ्या उत्सवामध्ये स्वागत केलेलं आहे. आणि आम्ही गावकरी म्हणून अतिशय आनंदी आहोत. आणि असा सोहळा दरवेळी आम्हाला पाहता यावा हे मी बिरोबाचरणी खऱ्या अर्थानं प्रार्थना करेन. तुम्ही एक गावातून मोठ्या प्रमाणात इथं आनंद व्यक्त केला जातोय, काय सांगाल? काय नाही, उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आणि आमच्या तरुण बांधवांची सर्व धनगर समाज मित्र आहे, परिवार आहे, याने या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट प्रकारे नियोजन करून कार्यक्रम पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण गाव जेवण महाप्रसाद आयोजित केला आहे. इतक्याच मोठ्या भक्तिभावाने आमच्या गावकऱ्यांनी, सर्व गावकऱ्या, आमचं गाव 12 बलुतेदाराचं आहे, सर्व समाजातल्या लोकांनी, अगदी गोपाळ समाजापासून मराठा समाजपर्यंत सर्वांनी तर सहकार्य खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. याच्या पालख्या दिसत आहेत मला 3, त्या कोणत्या कोणत्या? त्या पालख्या मुख्य प्रमुख जे घोडेगिरी, तिथं आमच्या बिरोदेव महाराजांनी 12 वर्ष म्हणजे अघोर तपश्चर्या केलेली होती. असं हे त्या ठिकाण म्हणून मूळचं आमचं स्थान आहे, आमचं दैवत आहे, ते आलेलं आहे. आम्ही म्हणून आम्ही भक्तिभावानं खूप मोठ्या आनंदानं हा सणच साजरा करतोय. किती वर्षातून नांदलापूरला हा योग आला? नाही, आमच्या याच्यात पहिल्यांदाच. त्याच्यानंतर घोडेगिरी आप्पा म्हणजे बिरोबाचं दुसरं स्थान व्यासपीठ ते आहे. आणि आमचा श्रद्धास्थान असलेले खडक बिरोबा. अच्छा, ठीक आहे, बस. आम्ही आज 5 तारीखला बाहेर पडलेलो आहे. घोडेगिरी तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव येथून श्रद्धास्थान असलेले घोडेगिरी देवस्थान 5 तारखेपासून आपण पाटण, नाशिक, त्र्यंबकेश्वर करून आता आपण नांदलापूर या गावामध्ये या घोडेगिरी देवाचं आगमन झालेलं आहे. हे मूळ स्थान घोडेगिरी गाव तालुका हुक्केरी जिल्हा बेळगाव इथून त्याचं प्रस्थान झालेलं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 तारखेला आलेली होती. ती पालखी अर्जुनवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर इथं सुद्धा ते घोडेगिरीचं स्थान आहे. ती घोडेगिरीचीच पालखी आहे. आणि त्या दोन्ही मिळून 5 तारखेला रात्री 10 वाजता निघाल्या. आणि त्या वापगावच्या कार्यक्रमाला यशवंतराव होळकरांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तिथं गेल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही 5-6 जिल्हे आम्ही फिरून आता आमचे याच्यापूर्वी आम्ही 15 दिवसापूर्वी येऊन ज्या गावात येऊन त्यांचं सगळं म्हणजे नियोजन करून वेळापत्रक ठरवून त्या पद्धतीने आमचं नियोजन चालू आहे. आज तुम्ही नांदलापुरात आलात, कसं स्वागत केलं ग्रामस्थांनी? आज नांदलापुरात आलो. त्यांनी त्यांची आपली काय असते पालखी घेऊन त्यांनी एकमेकाला भेट देऊन भेटीचा सोहळा झाला. आणि त्याच्यानंतर आता गावातून मिरवणूक होऊन आता मूळ ठिकाणी ते आता थोड्या वेळात येणार आहे.